प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ हे फळ मधुमेह, मूतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, यकृत रोग आणि रक्तजन्य विकारात अतिशय लाभदायक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया या चूर्णाच्या स्वरूपात देणे सर्वोत्तम उपाय मानला जातो. टिप नंबर 2. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी टोमॅटो हा खूप फायदेशीर ठरतो. टोमॅटो खाल्ल्यामुळे रक्तातील शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर असे अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. तर मधुमेह असलेल्या रुग्णांनी टोमॅटोचा समावेश त्यांच्या आहारात करणं खूपच गरजेचं आहे. तसेच ते टोमॅटोचे सूप देखील पिऊ शकतात. अतिशय महत्त्वाची खास करून महिलांसाठी ही टीप आहे. आवडली तर पटापट लाईक नक्की करा. टिप नंबर 3. वाढत्या वजनाने तुम्ही त्रस्त आहात तर काही चिंता करू नका. भिजवलेले अंजीर तुमचे वजन घटविण्यासाठी फायदेमंद होऊ शकतात. कॅलरी लो असून अंजिरात फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्हाला वारंवार स्नॅक्स खाण्याची इच्छा होणार नाही. तसेच अंजिरातील पोषक तत्व तुमचे पचन संस्थेला मजबूत करीत असतात, मेटाबॉलिझमला वाढवते. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्याबरोबर इतरही फायदे तुम्हाला होतात. टिप नंबर 4. पावसाळ्यात दरवाजाचे हँडल त्याचा चुकीचा वापर किंवा घाईघाईने उघडणे किंवा ते घाईघाईत बंद करणे यामुळे ते लवकरच खराब होतात किंवा जाम होते. काही वेळा दरवाजाचे हँडल जाम होतात आणि ते वापरण्यात आपल्याला अडचण येते. विशेषतः पावसाळा हा असा ऋतू आहे ज्याचा घराच्या भिंतीपासून घराचे दरवाजे, हँडल, कुलूप यावर खूपच परिणाम होतो. दरवाजे, हँडल, कुलूप जाम झाले आहेत तर या टिप्स फॉलो करा. अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 5. दरवाजाचे हँडल किंवा कडी उघडण्यात किंवा बंद करताना जर तुम्हाला समस्या निर्माण होत असतील तर आपण त्यासाठी शिलाई मशीनमध्ये वापरण्यात येणारे तेल त्यावरती वापरावे. यासाठी या तेलाचे काही थेंब हँडलमध्ये टाकून हळूहळू उघडून बंद करण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास जाम झालेले हँडल किंवा कुलूप सहज उघडू लागते. उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला आणखीन पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. टिप नंबर 6. ज्वारीच्या भाकरीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडं तर मजबूत होतात, शिवाय दातासंबंधित समस्या देखील कमी होतात. टिप नंबर 7. पावसाळ्यात बरेचदा हँडल, कुलूप जाम होतात. पावसाळ्यात हा त्रास विशेषतः वाढतो कारण पावसातील ओलावा हँडलवर सर्वाधिक परिणाम करतो. पावसाचा ओलावा शोषण्यासाठी हँडल आणि कुलूपजवळ हेअर ड्रायर वापरा. असे केल्याने ओलावा पूर्णपणे सुकतो, ज्यामुळे जाम झालेले हँडल ठीक होण्यास मदत होते. उपयुक्त टीप आवडत असतील तर पटापट एक लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 8. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी भिजवलेले अंजीर रामबाण उपाय आहे. यातील ऑस्टिओपोरोसिस तुमच्या शरीराला इजा करणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढतात, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. भिजवलेले अंजीर हृदयाचे आरोग्य देखील सुधारत असतात. टिप नंबर 9. तसेच पावसाळ्यात आपल्या दाराचे हँडल जाम झाले असेल आणि ती बरेच वर्ष जुनी असतील तर ती बदलणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. पावसाच्या पाण्यामुळे जुने हँडलही गंजलेली असतात, त्यामुळे उघडताना आणि
बंद करताना अडकतात. त्याच्या जागी नवीन हँडल निवडणे हा एक चांगला पर्याय आहे. तर पावसाळ्यात तुम्हाला पण ही समस्या येत असतील तर या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता. टिप नंबर 10. हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. टिप नंबर 11. हळदीच्या पाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून इन्सुलिनचे प्रमाण सुधारले जाते, ज्यामुळे साखरेच्या पातळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यास मदत होते. प्रत्येकाच्याच कामी येईल, विशेष करून वृद्ध लोकांसाठी ही खास टीप आहे. टीप नंबर 12. जर तुम्हाला मजबूत हाडे हवे असतील तर प्रथिनांनी समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश असणे हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील 50% हाडे ही प्रथिनांनी बनलेली असतात, हे आपण विसरता कामा नये. टीप नंबर 13. त्यामुळे प्रथिने ही आपल्या हाडाच्या आरोग्यासाठी आणि मजबूतीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. प्रथिनांनी युक्त असलेला राजमा, दूध, हरभरा, मांस, मासे, कडधान्य, अंडी, वाटाणा, पालक, मशरूम इत्यादी खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश नक्की करा. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 14. बाजरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. हे तुम्हाला जास्त अन्न खाण्यापासून प्रतिबंध करते आणि वजन कमी करण्यास यामुळे मदत करते. टीप नंबर 15. जिरे पाणी रोज सकाळी जिरे पाणी पिणे चयापचय वाढवते, पचन सुधारते आणि शरीर डिटॉक्सिफाय करते, ज्यामुळे चरबी कमी होते. तर ज्यांना पण लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांनी ही टीप नक्की फॉलो करू शकता. टीप नंबर 16. नारळ तेल मेटाबॉलिझम वाढवते आणि चरबी कमी करण्यास मदत करते. आहारात नारळ तेल वापरणे अत्यंत फायदेशीर आहे. टीप नंबर 17. बाजरीत असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते, त्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तुमचे लाखो हजारो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाची टीप नंबर 18. आजकाल कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. फास्ट फूड, जंक फूड आणि तळलेले भाजलेले पदार्थ याच्या वाढत्या ट्रेंडमुळे कॅन्सर होत आहे. मांस आणि प्लास्टिकच्या वेस्टनात ठेवलेले इतर पदार्थ जास्त खाल्ल्याने किंवा पाणी प्यायल्यानेही हा आजार बळावत चालला आहे. प्लास्टिकमध्ये धोकादायक रसायने असतात, जे आपल्या शरीरामध्ये आत जातात आणि कर्करोगास कारणीभूत ठरतात. यामुळे आपणाला कॅन्सरसारखा गंभीर आजार देखील होऊ शकतो. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.